आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट, यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट, सिमेंट पेंट, वॉटरप्रूफ पेंट, याचबरोबर फरशी बसवण्यासाठी केमिकल, वॉल पेंट, सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत। बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स, दिल्ली विशीजवळ कोठारी हाइट्स, बाजारतळ, श्रीगोंदा। प्रोप्रायटर हिंगणे मेजर। मोबाईल नंबर 9561852818 700545069। एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग बर्जर पेंट्स। रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव बर्जर पेंट्स, श्रीगोंदा। नमस्कार, मी दत्ताजी जगताप आपणा सर्वांचं द टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व्यापारी वर्गाची सहविचार सभा संपन्न। जिल्हा व राज्य स्तरावरील प्रश्न मिटून व्यापार वाढावा असं आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केली अपेक्षा। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुका व शहरातील व्यापारी वर्गाचे अनेक प्रश्न प्रलंबित असतील तर ते संवादाने मिटू शकतात। फक्त निवडणुकीच्या काळातच बैठकांचे सत्र न लावता नैमित्तिकपणे लहान मोठे व्यापारी वर्गाची सहविचार सभा आज माऊली या निवासस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते व आमदार विक्रम पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बोरा यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या संख्येनं व उत्साहात संपन्न झाली। सोमवारी दिवसभराची धावपळ करत व्यापारी वर्ग सायंकाळी 9 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित होता, तर आमदार विक्रम पाचपुते सुद्धा जनता दरबार पार पाडत न थकता उत्साहात सहभागी झाले होते। यावेळी प्रथमतः व्यापारी असोसिएशनच्या वतीनं माजी मंत्री बबनराव पाचपुते व आमदार विक्रम पाचपुते यांचा फेटा बांधून शाल बुके देऊन सन्मानित करण्यात आलं। विविध उद्योग व्यावसायिकांनी यावेळी प्रश्न मांडले, आपल्या व्यथा मांडल्या। शहर व तालुक्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं व्यापारी वर्ग हा महत्त्वाचा आहे, त्या अनुषंगानं नेहमीच बैठकीचे आयोजन करून संवाद करणार असल्याचं आमदार विक्रम पाचपुते यांनी बोलताना सांगितलं। यावेळी नाना कोथिंबीर यांनी सांगितलेले, पाऊस लवकर झाल्यानं वीट उद्योग हा संकटात सापडला असून मोठे नुकसान झाले आहे, यास विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती यावेळेस त्यांनी केली। तर सुनील ढवळे म्हणाले, खते बियाणे याबाबत कृषी सेवा केंद्रास राज्य स्तरावरून सहकार्य मिळावं। तर नवनाथ खामकर मेजर यांनी सांगितलं की वृत्तपत्रातून आम्हाला ब्लॅकमेल केलं जातं, यांचा याबाबत बंदोबस्त करण्यात यावा अशी ही मागणी यावेळेस त्यांनी केली। तर नारायण क्षीरसागर यशवंत पोटे यांनी तहसील कंपाऊंडला पोलीस स्टेशनच्या बाजूनं गेट ठेवण्याची मागणी केली। तर विजय मुत्था यांनी मोकाट जनावरांचा होणाऱ्या त्रासाबद्दल आपले मनोगत व्यक्त केलं। यासह श्रीगोंदा शहरातील अवैध पार्किंग, कचरा, याचबरोबर विजेचा लपंडाव, शहरातील गुंडगिरी आदी या विषयाबाबत प्रश्न मांडण्यात आले। द टाइम्स 24 लाईव्हला बोलताना आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यापारी सहविचार सभेच्या प्रयोजनामागील हेतू विषद केला। निवडणुका आल्या की व्यापाऱ्यांशी चर्चा केली जाते, व्यापारी बैठका असतात, वेगवेगळ्या बैठका केल्या जातात, पण मुळात आपल्याला मतदारसंघ हा विकसित झाला पाहिजे ह्या अनुषंगाने ह्या बैठका, हा संवाद कायम राहिला पाहिजे। म्हणजे लोकप्रतिनिधी आणि हे सगळे जे व्यापारी आहेत ह्यांच्यात संवाद राहिला तर नक्कीच व्यापाराच्या दृष्टिकोनातनं काय महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं त्याला काय म्हणतात ईज ऑफ बिझनेस, म्हणजे जे काम करत असताना त्यांना, व्यवसाय करत असताना त्यांना काय अडचणी आहेत या सोडवण्यात जर आमच्या माध्यमातून सुटू शकत असेल, शासनाच्या माध्यमातून सुटू शकत असेल तर सुटल्या पाहिजे। कारण व्यापार जर त्यांना इझिली करता आला, उद्योग व्यवसाय करायला जर त्यांना त्या ठिकाणी काय म्हणणार सोपं झालं तर त्याचा फायदा हा मतदारसंघाला, परिसराला, त्या गावाला, त्या शहराला झाल्याशिवाय राहत नाही। त्या अनुषंगाने खरं तर ही बैठक आहे। म्हणजे आपण निवडणुकीच्या आधी पण हेच ठरलं होतं की आम्ही फक्त निवडणुकीपुरता तुमचा विचार करणार नाही, तर पूर्ण 5 वर्ष याची दखल घेतली जाईल आणि 5 वर्ष जे काही पद मिळतं ह्या पदाचा मतदारसंघाला कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे आज व्यापाऱ्यांच्या ज्या काही सूचना असतील त्या ऐकून घेऊन, समजा राज्य स्तरावरचे त्यांचे प्रश्न असतील, आता वरती आपलं सरकार आहे, केंद्र स्तरावरचे काही प्रश्न असतील किंबहुना काही स्थानिकही प्रश्न असू शकतात, तर हे प्रश्न फक्त चर्चा न झाल्यामुळे सुटत नाहीत, तर काही गोष्टी, काही प्रश्न हे चर्चा झाल्याशिवाय समोर येणार नाहीत, त्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक आहे। हे व्यापारी वर्गाच्या सहविचार सभेस सर्व स्तरातील लहान मोठे उद्योग व्यावसायिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचबरोबर श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन दीपक शिंदे यांनी केले तर आभार प्राध्यापक बळे सर यांनी मानले. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू. पुन्हा भेटू नवनील बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द टाइम्स 24 साठी श्रीरंग साळवे, दत्ता जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.